हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामध्ये भागीदारी या पाठाला सुरुवात करत आहोत. तर तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा भागीदारी हा शब्द ऐकला असेल. त्याला इंग्रजीमध्ये पार्टनरशिप असं म्हणतात. एखादा व्यवसाय असेल, एखादा धंदा असेल, तो 2 किंवा 4 व्यक्ती 5 व्यक्ती समूहाने येऊन जर सुरू केला तर त्याला भागीदारी असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादी ऑइल मिल टाकायची आहे. आता खूप सारा मोठा हा व्यवसाय आहे, त्याच्यासाठी कोटी रुपयामध्ये भांडवल लागतं. मग कोणताही एकच व्यक्ती तितकं भांडवल जमवू शकत नाही आणि तो व्यवसाय सुरू करू शकत नाही. तेव्हा काय होतं, 2 मित्र असतील, पाहुणे असतील, 2, 4, 5 जण एकत्र येऊन 20-20 लाख रुपये जमा करून काय करतात, 1 कोटी रुपये जमवतात आणि ते जमवल्यानंतर व्यवसाय सुरू करतात. मग व्यवसाय सुरू केल्यानंतर ज्यांनी ज्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना काय होणार, नफा झाला तर नफा वाटून येणार आणि जर तोटा झाला तर तोटा सुद्धा सहन करावा लागणार. मग भागीदारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे येतात. ते उदाहरण आज आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला एक उदाहरण दिले पहा. हा झेनम आणि अथर्व हे दोघं मित्र आहेत. यांनी काय केलं, झेनम व अथर्व यांनी अनुक्रमे काय केले, दोघांनी 2100 व 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला. तो कसा वाटावा? त्यांना 3500 रुपये काय झालेला आहे, फायदा झाला. फायदा यासाठी आपण नफा हा सुद्धा शब्द समानार्थी वापरतो. झाला तो कसा वाटावा? या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या समजून घ्या. हे जे 2 मित्र आहेत यांनी भांडवल जे गुंतवलंय ते अगोदर तुम्ही समजून घ्या. झेनमचं किती आहे, 2100 रुपये आणि अथर्वचं किती आहे भांडवल, 2800 रुपये. या ठिकाणी पहा, यांनी समान भांडवल न गुंतवता वेगवेगळ्या रूपामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे. मग यांना जो फायदा झालाय तो फायदा सुद्धा सारखा मिळेल का? नाही. कारण दोघांचं जे भांडवल आहे ते असमान आहे. मग आपल्याला काय करायचे की त्यांना फक्त हे लक्षात ठेवायचे की 3500 नफ्यामधून झेनमला किती रुपये मिळतील आणि अथर्वला किती रुपये मिळतील हे सोडवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला भांडवलाचं आधी प्रमाण काढावं लागेल. भांडवलाचं प्रमाण काढत असताना 2100 से 2800 हे दोघांचं भांडवल आलं. या दोघांच्या भांडवलाला आपल्याला काय करावं लागेल, यांचं प्रमाण काढण्यासाठी पहा यांना भाग देऊ. 7 ने भाग जातो का 21 आणि 28 ला, 7 3 21, 7 4 28. यांच्या भांडवलाचं प्रमाण आलं 3/4. किती आलं,
चार. भांडवलाचे प्रमाण असं लिहायचं 3/4. हे लिहिल्यानंतर काय करायचं, नफ्याचे वाटप भांडवलाच्या प्रमाणात कसं करायचं हे काढण्यासाठी आपल्याला नफा 3x व अथवाचा नफा 4x मानावा लागेल. किती मानावा लागेल? 3x आणि 4x मानावा लागेल. त्यानंतर पहा 3x अधिक 4 बरोबर 3500. आता या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे. 3 अधिक 4 किती झाले? 7 आणि इथं 3500. म्हणजे 3500 काय झाले? 7 छेदामध्ये 3500 छेद 7 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? त्या 7 या संख्येने 3500 ला भाग द्यावा लागेल. 3500 छेद किती? 7. 7 एक 7, 7 5 35, 7 0 7 0 0. हे 500 आलं का? हा? मग यानंतर आपल्याला काय करायचंय? आपल्याला ही एक गोष्ट माहित आहे की झेलमचा नफा आहे 3x आणि अथर्वचा आहे 4x. मग हे 500 गुणिले काय करायचं? 500 गुणिले 3 बरोबर किती? करा गुणाकार. 500 रुपयाचे 3 नोटा म्हटलं तरी इथं व्हायले 1500 आणि पुन्हा 500 गुणिले 4 किती आहे? 500 गुणिले 4 2000. मग मला एक सांगा, हे 1500 कोणाला मिळाले आणि 2000 रुपये कोणाला मिळाले? 1500 झालं. हे 1500 मिळाले झेलमला आणि हे 2000 रुपये मिळाले अथर्वला. यानंतर तुम्हाला या प्रकारची उदाहरणं सोडवता आली पाहिजे आणि काही अडचण आहे तुम्हाला विचारायचं. आलं का लक्षात?